उद्या आपण परत रिपीट करूया लँग ॲट्रिब्यूट्स याचा. तुम्हाला नक्कीच कळेल. लँग ॲट्रिब्यूट म्हणजे बघा, सिम्पली सांगतो. लँग ॲट्रिब्यूट यूज करतो आपण ह्या जे आपले टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे ते इंग्लिश आहे, मराठी आहे, फ्रेंच आहे असं ब्राउझरला सांगण्यासाठी आपण हे लँग ॲट्रिब्यूट यूज करत असतो. ब्राउझरला कसं कळेल की हा इंग्लिशमध्ये लिहिलेला कोड आहे, फ्रेंचमध्ये लिहिलेला कोड आहे. आपल्याला याला कुठल्या भाषेत प्रस्तुत करायचं आहे, कुठल्या भाषेत शो करायचं आहे, हे खूप इम्पॉर्टंट असतं. बाय डिफॉल्ट ते इंग्लिशमध्ये करत असतं. आपण ही लाईन नाही लिहिली तरी ते इंग्लिशमध्ये करतं. ठीक आहे. चला मग पुढे जाऊया. सर वेद परत आला वाटतं. ठीक. वेद बोला. सर मी आज सकाळी म्हणजे ते तुम्ही हॅलो. बेसिक कोर्स लिहून दिले होते आम्हाला, शिकवले होते त्यात मी ते हो. रन केले, ते रन झाले. पण त्या ब्रॅकेट मी म्हणजे BR हा ब्रॅकेट आपला ब्रेक टाकला तेव्हा तो रन नाही होत होता. हा म्हणजे ते तुम्हाला एकदा रन परत होत एक्सप्लेन नव्हता करणार. प्रोग्राम. ब्रेक द हा लाईन्स. BR म्हणजे BR टॅग break. टाकल्यानंतर रन होत नव्हता प्रोग्राम. बरोबर. हा रेग्युलर कोड रन झाले माझे. बरोबर. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, BR टॅग यूज करताना आपण कुठं यूज करतोय याचं भान ठेवा. कारण हो हे एक टेक्स्ट आहे. समजा की हे एक टायटलचं एक टेक्स्ट आहे. आपण याच्यामध्ये यूज करायला हवं आहे. याच्या बाहेर पण यूज करू शकता. पण एक बाहेर एक मध्ये असं यूज करायचं नाही. आणि जर तुम्ही ओल्ड ब्राउझर यूज करत असाल तर BR टॅगच्या पुढे बॅकस्लॅश लावावा लागतो. कळतंय? ओल्ड ब्राउझर जर हा यूज करत असाल तर बॅकस्लॅश लावावा लागतो BRच्या पुढे. कळतंय? क्रोम ब्राउझर ऑटोमॅटिक डिटेक्ट करतं की हा BR टॅग आहे. BR टॅग. आपण आता नेक्स्ट टॉपिककडे वळूया. तसे अजून खूपच टॅग आहेत. टॅग्स आणि ॲट्रिब्यूट आहेत जे आपण व्हिजिट केलेले नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, खूपच टॅग्स आणि ॲट्रिब्यूट आहेत जे आपण लर्न केलेले नाहीत. ते तुम्हाला प्रॅक्टिस करावे लागतील. ते जर इथं शिकवले तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. ठीक आहे. ते तुम्हाला प्रॅक्टिस करताना समजेल. बाकीचे आपण एक्सप्लेन करू जे इम्पॉर्टंट असतील ते. ठीक आहे. हां. आता फॉर्मॅटिंग एलिमेंट आपण जात आहोत. फॉर्मॅटिंग एलिमेंट. फॉर्मॅटिंग एलिमेंट म्हणजे काय? आपण जे पण काही टेक्स्ट लिहिलेलं आहे त्यांच्यावरती त्यांच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. त्याच्यासाठी आपण फॉर्मॅटिंग एलिमेंट्स यांचा यूज करतो. ठीक आहे. HTML फॉर्मॅटिंग एलिमेंट्स लाईक बी म्हणजे आपण बघणार आहोत कोडिंग करताना. एक मिनिट मी आधी तुम्हाला डायरेक्ट कोडिंगवर घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मला काय सांगायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बी यूज फॉर बोल्ड टेक्स्ट, आय यूज फॉर इटॅलिक टेक्स्ट. हे एक प्रकारचे टॅग आहेत. बोल्ड टॅग, इटॅलिक टॅग, स्ट्रॉंग टॅग, emphasizing tag, mark tag, smaller tag, delete tag, insert tag, subscript tag, superscript tag आणि underline tag. ठीक आहे. यांचं आपण कोडिंग करूया. हॅलो सर. हे सगळं क्लिअर करतो मी आधी. हॅलो बोला. सर, टॅक्सला क्लोज करावं लागतं का? काय काय फॉर्मॅटिंग टॅग्स दाखवले, ते त्यांना फॉर्मॅटिंग एलिमेंट्स दाखवले, त्यांना क्लोज करावं लागतं का? हो, क्लोज करावं लागतं. आणि मी ते प्रॅक्टिकल करून दाखवतो तुम्हाला कसं करायचं ते. तर ओके ते सर. लक्षात घ्या. दिसतंय सगळ्यांना कोड लिहिलेला? कंट्रोल एस सेव्ह करायचा आधी कोड. रन करताना कधी लक्षात ठेवायचं, कोड आधी सेव्ह करायचा मग रन करायचं. हे बघा, दिस इज बोल्ड टेक्स्ट. आता मी बी जो आपला बोल्ड बी टॅग आहे म्हणजे तो बोल्ड ना सर, बी म्हणजे हो बोल्ड टेक्स्ट हो ना. बिलकुल ते शॉर्ट फॉर्म आहे.
लिहिलेलं. आता मी बी काढतो म्हणजे तुम्हाला आउटपुट कळेल. कंट्रोल एस. हे बघा दिसतंय सगळ्यांना. हे नॉर्मल टेक्स्ट झालेलं आहे. परत असेच आपण सगळे बाकीचे सर्व टॅग यूज करून बघणार आहोत. आय यूज फॉर इटॅलिक याची सर्वांची तुम्हाला PDF भेटणार म्हणून लिहायचं नाही. ठीक आहे. आय यूज फॉर इटॅलिक. कंट्रोल एस सेव्ह. परत आउटपुट बघूया. हे बघा इटॅलिक झालेलं आहे. टेक्स्ट इटॅलिक झालेलं आहे. थर्ड कोणता आहे? स्ट्रॉंग इम्पॉर्टंट साठी यूज केला जातो. म्हणजे आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट वर्ड शो करायचा आहे, काहीतरी इम्पॉर्टंट शो करायचं आहे तेव्हा त्याचा यूज केला जातो. ठीक आहे. हे बघा आवाज येतोय क्लिअरली? हॅलो. हो. हे बोल्ड टॅग दिसत असेल तुम्हाला. याच्या सिमिलरच इम्पॉर्टंट टॅग दिसत असेल तुम्हाला, म्हणजे त्याला आपण स्ट्रॉंग टॅग पण म्हटलो. आपण याला याच्यामध्येही लावू शकतो. म्हणजे समजा मला फक्त एवढंच शो करायचं आहे, इम्पॉर्टंट आहे, तर मी याला कट करून मागे शिफ्ट करतो. ठीक आहे. कंट्रोल एक्स, कंट्रोल व्ही. ठीक आहे. कंट्रोल एस ने सेव्ह करतो आणि आउटपुट बघूया आपण. हे बघा फक्त एवढा पार्ट जो आहे दिसचा एवढा पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट म्हणजे स्ट्रॉंग झालेला आहे. दिसतंय तुम्हाला? आणि ह्या पद्धतीला म्हणतात नेस्टेड टॅग्स. ह्या मेथडला म्हणतात नेस्टेड टॅग. नेस्टेड टॅग म्हणजे काय? हा P म्हणजे पॅराग्राफ टॅग आहे, त्याच्यामध्ये आपण हा स्ट्रॉंग टॅग यूज केलेला आहे. कळतंय तुम्हाला? टॅग मध्ये टॅग यूज केलेला आहे आपण, म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण नेस्टेड टॅग यूज करत आहे. बरोबर. आता नेक्स्ट आता आपण मार्क कडे वळूया. कंट्रोल व्ही. सॉरी. Everybody turn on the camera. कंट्रोल एस ने सेव्ह करतोय आणि आउटपुट बघूया सर, आपण. हॅलो सर. बोला. मार्क लिहायचे ना ब्रॅकेट मध्ये, एम नाही ना? हो. हम्म. दिसतंय तुम्हाला? मार्क लिहायचंय. मार्क. हो. ठीक आहे. ते शॉर्ट फॉर्म आहेत, म्हणजे जसंच्या तसं वर्ड लिहू नका. सगळ्यांचे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत सगळ्या टॅगचे. P फॉर पॅराग्राफ असं P वरून ओळखायचं की हा पॅराग्राफ टॅग आहे. स्ट्रॉंग लिहिलेलं आहे म्हणजे हा स्ट्रॉंग टॅग आहे, म्हणजे इम्पॉर्टंट काहीतरी शो करतोय. बरोबर. आता आपल्याला काही इम्पॉर्टंट मार्क करायचं आहे, वेबसाईटमध्ये काहीतरी शो करायचं आहे. तर मला फक्त या मार्क करायचं आहे. मी काय करेन, हा लाईन कट करेन एंडला. कंट्रोल एक्स. आवाज क्लिअर नाही. आवाज क्लिअर नाही येते. हॅलो. येतोय सर, आता आवाज येतोय. येतोय. आता येतोय. हो हो. मला फक्त मार्क या टॅगला, मार्क या वर्डला मार्क करायचंय. बरोबर. मग मी काय करेन, याला कंट्रोल एक्स करून इथं वर्डच्या मध्ये टाकेन. वर्डला त्या टॅगच्या मध्ये टाकेन. हे बघा. आलंय मार्क.
मध्ये कंट्रोल एसने सेव्ह केलं. आउटपुट बघूया. हे बघा, फक्त मार्केट ह्या वर्डला मार्क केलेलं आहे. सर परत एकदा Chrome. रिपीट कर. हे बघा, बी टॅग यूज फॉर बोल्ड टेक्स्ट, आय टॅग यूज फॉर इटॅलिक टेक्स्ट, बरोबर, आणि मार्क टॅग यूज फॉर मार्किंग पर्पज. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ज्या वर्ड किंवा ज्या लाईनला मार्क करायचं आहे किंवा आपल्याला ते आपण म्हणतो ना हायलाईट करायचं आहे, त्यासाठी आपण मार्क टॅगचा यूज करतो. ऑब्विसली तो टॅग आहे तर त्याला क्लोज करावं लागतं, म्हणून आपण त्याला क्लोज केला आणि आपल्याला जे मार्क करायचं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं. या अँग्युलर ब्रेस आणि ह्या अँग्युलर ब्रेसच्या मध्ये. ठीक आहे. म्हणून आपण ह्या मार्क वर्डला टाकलेला आहे. ठीक आहे. कंट्रोल एसने सेव्ह केलं. आउटपुटकडे जाऊया. क्रोमने आपल्याला हे मार्क करून दिलेलं आहे, हायलाइट करून दिलेलं आहे. दिसतंय? कळालं? सॉरी, डबल एल लावा. हे बघा, हे स्मॉलर टॅगच्या बाहेर लिहिलेलं आहे मी. बिगर म्हणजे हे काय असणार आहे, बिग असणार आहे, हे स्मॉल टेक्स्ट होणार आहे. कंट्रोल एस सेव्ह केलं. आउटपुट बघूया. हे बघा, हे स्मॉलर वर्ड जे आहे ते एकदम स्मॉलर झालंय आणि बिगर नॉर्मली आहे. बिगर हे नॉर्मली आहे. ठीक आहे. कळतंय स्मॉलर टॅगचा यूज? हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर, येतोय सर. हो सर, येतोय. हे वरचे मी सगळे कमेंट आउट करतो म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल. ठीक आहे. कमेंट कशा करायच्या शिकवलंय मी तुम्हाला. एक्सक्लेमेशन मार्क आणि डबल हायफन. इथं डबल आयकॉन आणि राईट अँग्युलर ब्रॅकेट. ठीक आहे. हे कसं ग्रीन ग्रीन झालंय म्हणजे हे कमेंट आउट झालेलं आहे. ब्राउझर याला शो करत नाही, इग्नोर करतं. ठीक आहे. हे बघा, आउटपुट परत 0 झालाय. नेक्स्ट आहे डेल. डेल टॅग म्हणजे डिलीटेड टेक्स्ट साठी यूज करतो आपण. कंट्रोल एस सेव्ह करतो. माईक ऑफ करा सर्वांनी. आउटपुट बघूया. हे बघा, डिलीट टॅक्सला कशी आडवी लाईन म्हणजे हे डिलीट केलेलं टेक्स्ट आहे असं शो करत आहे. काही प्रॉब्लेम येतोय का? हां, हे बघा, इथं बॅकस्लॅश लावायचा विसरलो म्हणून त्याने पूर्ण टेक्स्टला डिलीट केलं. कळतंय? कंट्रोल एसने सेव्ह केलं. आउटपुट बघूया. दिसतंय आउटपुट? दिस लाईन इज डिलीटेड टेक्स्ट. कळालंय सर्वांना? सर, बोला. तुम्ही ते SUP सप नावाने काही वर्ड वापरला, त्याचं मिनिंग म्हणजे काय? SUP बघा. आता तुम्ही ती हो. लाईन म्हणजे मी paragraph सगळं लिहित होत्या. शिकवणार आहे. मला आधी हो. टाईप करून घेऊ द्या. ठीक आहे.
कोडकडे जाऊया. एक एक तुम्हाला एक्सप्लेन करतो. कोड दिसतोय सर्वांना क्लिअरली? हे बघा. हो सर. फर्स्टली वी लर्न आउटपुट मध्ये बघूया. त्याला आउटपुट नक्कीच कळेल. हे बघा, दिस इज डिलेटेड टेक्स्ट बघितलं होतं आपण. हे एवढा पार्ट डिलीट केला आहे. डिलेटेड डेल ह्या ॲट्रिब्यूटने. ठीक आहे. दिस इज सबस्क्रिप्टेड टेक्स्ट, दिस इज नॉर्मल टेक्स्ट. म्हणजे हे बघा, टेक्स्टच्या वरच्या साईडला लिहिलेलं येत आहे. टेक्स्ट नॉर्मल टेक्स्ट इथं खालच्या बाजूला आहे आणि ते सबस्क्रिप्टेड झालेलं आहे, म्हणजे टेक्स्टच्या वरच्या बाजूला ते हवर होत आहे. कळतंय? हे सबस्क्रिप्टेड आहे म्हणजे हे खालच्या बाजूला जात आहे, टेक्स्टच्या खालच्या बाजूने येत आहे. कळतंय तुम्हाला? हे नॉर्मल टेक्स्ट आहे आणि हे आपण यू टॅग यूज केलेला आहे फॉर अंडरलाईन. ठीक आहे, कळालं सर्वांना? आपण एकदा परत कोडकडे जाऊया. एकेकाला आपण हॅलो, अर्णव तेरा वॉइस देख. सॉरी भाई, गलती से बाहर से आ रहा. Sorry. अरे मॅचेस चालू आहे ना डिलीट टॅग. काही. हॅलो, सगळ्यांना कळत आहे? इन्सर्ट टॅग यूज फॉर इन्सर्ट. वेलकम सर. हॅलो. हो. ओके ओके. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग सर. सब टॅग Good यूज evening. फॉर सबस्क्रिप्ट द टेक्स्ट. आणि बोला. गुड इव्हिनिंग विचारा. अरे सरांकडे लक्ष द्या बरं. मी तुमचं ऑब्झर्व केलेलं आहे. हा, तुम्ही जर सरांना त्रास दिला बेटा, उद्या माझ्या हातचा मार खाणार हा. मोहित हा कोण आहे बघा, गाणं लावतोय मागे. हा, मी याला बघतो डी डिव्हिजनचा. बेटा उद्या जर आलो ना, सर विचार मी करून ये. एफ मध्ये अर्णव सर. अर्णव सर तो एफचा. अर्णव मार खाशी ना. सर बाहर से आ रहा ना सर, बाहर मैचेस है ना, बाहेर मेरा माइक ऑन. नौटंकी करतो तू हाँ खूप ना बस. सर. हाँ सर, बाहर देख लो सर बाहर. बेटा मार कशी ना, मी ते तुझा थांब उद्या बघतो मी तुम्हाला. तर तुमच्यासाठी इतकं मेहनतीने शिकवताय आणि तुम्ही खरे हा अरे नौटंकी सर करतो. बाहर से आ रहा सर, बाहर से आ रहा सर. हा ठीक आहे सर, कंटिन्यू करा. सच में सर. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्या या स्लाइडचा. हॅलो, सर मी नोट या करून घेतो. स्लाइड्स. हो ठीक आहे, नोट करून घ्या. नोट करायचं असेल तर बी यूज फॉर बोल्ड टेक्स्ट, आय यूज फॉर इटॅलिक टेक्स्ट, स्ट्रॉंग यूज फॉर इम्पॉर्टंट टेक्स्ट. और स्ट्रॉंग करतं म्हणजे बोल्ड टाईप करतं. ठीक आहे. इम्पॅसायझिंग टेक्स्ट हे आपण बघितलं नाही. इम्पॅसायझिंग इम्पॅसायझिंग मध्ये नॉर्मली काही डिफरन्स दिसत नाही. ईएम यूज करतो आपण बेसिकली. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, ईएम बोथ साईड करायचं.
कंट्रोल सेव्ह केलं. आउटपुटवर जाऊया. हे बघा इम्प्रेस साईज म्हणजे ते थोडं इटॅलिक होतं. ठीक आहे, नॉर्मल टेक्स्ट पेक्षा इम्प्रेस साईज होता. ठीक आहे, दिसतंय सर्वांना आउटपुट. सगळे टाईप बघितले. आता तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घ्या आणि कोणाचे काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. हॅलो. सर सबस्क्रिप्टेड टेक्स्ट म्हणजे सबस्क्रिप्टेड टेक्स्ट म्हणजे हे बघा आउटपुटमध्ये पहा. तुम्हाला आउटपुटमध्ये लवकरच कळेल. हे बघा सबस्क्रिप्टेड टेक्स्टमध्ये हे जे आपलं नॉर्मल टेक्स्ट आहे, हे जे आपलं नॉर्मल टेक्स्ट आहे त्याच्यापेक्षा थोडं वरच्या बाजूला म्हणजे सबस्क्रिप्टेड झालेलं आहे. ते वरच्या बाजूला सरकलेलं आहे आणि थोडं छोटं झालेलं आहे, म्हणजे त्याला सबस्क्रिप्टेड टेक्स्ट असं म्हणतो आपण. जेव्हा टर्म ही कंडिशन किंवा कॉपीराईटचं नाव लिहितो तेव्हा त्याला लिहावं लागतं. ठीक आहे, वर्ड पॅडमध्ये जे यूज करत असाल त्यांना माहीत असेल वर्डमध्ये. ठीक आहे, आणि हे सबस्क्रिप्टेड आहे म्हणजे हे नॉर्मल टेक्स्ट आहे आपलं, त्याच्यापेक्षा खालच्या बाजूला येतं ते. म्हणजे बघा ह्या लाईनच्या खालच्या बाजूला आलेलं आहे ते, नॉर्मल टेक्स्टच्या खालच्या बाजूला दिसतंय सगळ्यांना. हे बघा डिफरन्स दिसतोय तुम्हाला सबस्क्रिप्टेड आणि सबस्क्रिप्टेड टेक्स्ट. हे नॉर्मल टेक्स्ट आहे म्हणजे जे आपण पॅराग्राफ मध्ये लिहितो ते. कळलंय सगळ्यांना? हे नोट डाऊन केलं तुम्ही फॉर्मॅटिंगचे? हो सर केलं. सर बरं, इथं आपण आपल्या सेशनला एंड करूया. थँक्यू फॉर अटेन्शन. थँक्यू सर.